हे बनवण्यासाठी आपण हे सप्तरंग वापरणार आहोत आणि ही 3 ची क्रोशा हुक घेणार आहे. लाल रंगापासून सुरुवात करायची आहे. लाल रंगापासून सुरुवात करत आहे. सगळ्यात पहिले मॅजिक रिंग करून घ्यायचा आणि या रिंग मध्ये 4 चेन करायच्या. 1 2 3 4 चेन केल्यानंतर एक डबल क्रोशिया, या रिंग मध्येच एक डबल क्रोशिया करायचा. त्यानंतर परत एक चेन करायची आणि परत एक डबल क्रोशिया करायचा सेम रिंग मध्ये. परत एक चेन आणि एक डबल क्रोशिया, एक चेन, एक डबल क्रोशिया. असे आपल्याला या सर्कल मध्ये टोटल 8 डबल क्रोशे करून घ्यायचे आहे. 1 2 3 4 5 झाले, असे 8 झाल्यावर दाखवते. हे बघा 8 डबल क्रोशे झाले. एक चेन करायची आणि हा जो सर्कल आहे तो क्लोज करून घ्यायचा, हा धागा ओढून, आणि याच्या थर्ड चेन मध्ये याला स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं, म्हणजे हा राऊंड पूर्ण झाला. एक चेन घेतल्यानंतर अशा प्रकारे हा एक राऊंड कंप्लीट झाला. सेकंड राऊंड साठी एक चेन करायची आहे आणि पुढे एक स्लिप स्टिच करायचा आहे. स्लिप स्टिचने एक सिंगल क्रोशा करून जोडून घ्यायचं आहे नेक्स्ट स्टिच मध्ये, म्हणजे जी 1 चेनची गॅप होती तिथे. आणि आता पुढच्या गॅप मध्ये 7 डबल क्रोशे करायचे सेम गॅप मध्ये. 2 3 4 5 6 7. 1 सिंगल क्रोशा करायचा आता नेक्स्ट गॅप मध्ये आणि परत नेक्स्ट गॅप मध्ये 1 चेनच्या गॅप मध्ये असेच 7 डबल क्रोशे करायचे. इथे सिंगल क्रोशा झाल्यानंतर पुढची जी गॅप आहे ही एका चेनची, तिथे असेच 7 डबल क्रोशे करायचे. 1 2 3 4 5 6 7. आता परत नेक्स्ट गॅप मध्ये सिंगल क्रोशाने जोडायचं आणि पुन्हा नेक्स्ट गॅप मध्ये असेच 7 डबल क्रोशे करायचे. तर असं करत अशा 4 पाकळ्या करून घ्यायच्या. एकूण अशा 4 पाकळ्या झाल्या. नंतर आपण इथे सिंगल क्रोशा केला, एक चेन करून हा धागा कापून घ्यायचा आहे. आता नेक्स्ट राऊंड साठी काय करायचं आहे बघूया. या रेड पेक्षा थोडा लाईट रेड कलर घेत आहे, हे बघा, तो इथे जोडायचा आहे. पहिले एक स्लिप नॉट करून घ्यायची हुकने. त्यानंतर इथे जी 1 चेन केला, 1 सिंगल क्रोशा केला आहे आपण,
1 सिंगल क्रोशाने जॉईन केला आहे तिथे जोडून घ्यायचा सिंगल क्रोशाने. नेहमी जोडतो तसंच. त्यानंतर 4 चेन करायच्या, 3 4 आणि याच ठिकाणी एक डबल क्रोशे करायचा आणि परत 3 चेन करायच्या आणि परत एक डबल क्रोशा करायचा त्याच ठिकाणी, 2 चेन करायच्या आणि परत एक डबल क्रोशा करायचा याच ठिकाणी. अशा आपल्या इथे 3 पाकळ्या तयार झाल्या. अशा 3 पाकळ्या झाल्यानंतर 5 चेन करायचे, 2 3 4 5 चेन्स करून झाल्यानंतर इथे परत जी नेक्स्ट सिंगल क्रोशाची गॅप आहे तिथे सिंगल क्रोशाने जोडायचं. इथे नेक्स्ट गॅपमध्ये सिंगल क्रोशा न घेता एक डायरेक्ट डबल क्रोशाने जोडायचं आहे. म्हणजे इथे पण आपल्याला अशाच पाकळ्या तयार करायच्या आहे. त्यासाठी नंतर परत 2 चेन करायच्या, त्याच ठिकाणी एक डबल क्रोशा करायचा, परत 3 चेन करायच्या. आता 1 2 3 सेम स्पेसमध्ये एक डबल क्रोशिया, परत 2 चेन आणि त्याच ठिकाणी एक सिंगल क्रोशा, एक डबल क्रोशा. इथे 3 पाकळ्या झाल्या, इथे 3 पाकळ्या झाल्या. आता इथे 5 चेन करायच्या, 1 2 3 4 5 आणि पुढच्या ज्या सिंगल क्रोशियाची गॅप आहे तिथे परत परत जोडायचं. कसं? डबल क्रोशियाने जोडायचं. म्हणजे तिथे आता परत अशाच पाकळ्या करायच्या आहेत 3. 1 2 चेन सेम स्पेसमध्ये एक डबल क्रोशिया. आता मधातल्या पाकळीसाठी 3 चेन सेम स्पेसमध्ये डबल क्रोशिया. शेवटच्या पाकळीसाठी 2 चेन, पहिल्या आणि शेवटच्या पाकळीसाठी 2 चेन, मधातल्या पाकळीसाठी 3 चेन. अशी परत इथे एक फूल तयार केलं आहे आपण. परत मग इथे 5 चेन करायच्या आणि परत इथे फुल करायचं. हे बघा अशा 4 फुलं करून झाले आहे आणि हा राऊंड झाला. तर इथे शेवटी स्टिच जोडून घ्यायसाठी स्लिप स्टिच करायचं आहे 3rd चेनमध्ये आणि हा राऊंड कंप्लीट करायचा आहे. त्यानंतर इथे 3rd चेनमध्ये जोडल्यानंतर इथे परत एक स्लिप स्टिच करायची, परत 3 चेन करायच्या आणि इथे या गॅपमध्ये 6 डबल क्रोशे करायचे. 3 4 5 6 म्हणजे 3 चेनला एक डबल क्रोशिया जर आपण कन्सिडर केलं तर हे टोटल 7 डबल क्रोशिया झाले. आता ही जी मधातली गॅप आहे म्हणजे दुसरी पाकळी तिथे सिंगल क्रोशियाने जोडायचं आणि परत इकडे असेच 7 डबल क्रोशे करायचे पुढच्या गॅपमध्ये, म्हणजे पुढच्या पाकळीमध्ये.
2 3 4 5 6 आणि 7. त्यानंतर ह्याचे अगोदरच्या राऊंडचे म्हणजे डार्क रेड कलर आहे त्याच्या 4th डबल क्रोशेवर जोडायचं आहे, म्हणजे मिडलमध्ये सिंगल क्रोशाने जोडायचं. परत पुढच्या गॅपमध्ये असेच 7 डबल क्रोशे करायचे. 1 2 3 4 5 6 7. नंतर या पुढची जी पाकळी आहे तिथे सिंगल क्रोशाने जोडायचं आणि पुढच्या पाकळीमध्ये असेच 7 डबल क्रोशे करायचे. असे 7 डबल क्रोशे करून झाल्यानंतर हे जे डार्क रेड कलरचं आहे त्याच्या 4th डबल क्रोशेवर सिंगल क्रोशेने जोडायचं, म्हणजे ते 8 होते. तर मिडल स्टिचवर असं जोडायचं. पुन्हा अशाच पाकळ्या करून घ्यायच्या आहे. सेम पॅटर्न लक्षात आला असेल तुमच्या. तुम्ही थोडं मागे जाऊन परत पाहू शकता आणि असे कंप्लीट करायचे आहेत. मी झाल्यावर दाखवते. हे बघा, आता हा राऊंड पूर्ण झाल्यानंतर इथे मधात सिंगल क्रोशाने जोडून घ्यायचं 4th डबल क्रोशेवर या राऊंडच्या. त्यानंतर इथे 3rd चेनमध्ये जोडायचं स्लिप स्टिचने राऊंड कंप्लीट करण्यासाठी. इथे स्लिप स्टिचने जोडून नंतर एक चेन करून हा धागा कापून घेते. आता परत दुसऱ्या रंगाचा धागा घ्यायचा आहे, तर मी हा तांबड्या रंगाचा धागा घेत आहे. जेव्हा ऑरेंजचे शेड संपतील त्याच्यानंतर तांबडा घेता येईल. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता. मी हलका केशरी घेत आहे. असंच हे करून घ्यायची. परत स्लिप स्टिच स्लिप नॉट बांधून घ्यायची इथे, आणि इथे जे सिंगल क्रोशाने जोडला आहे तिथे कुंटा पण मधातल्या याच्यात जोडायचं सिंगल क्रोशाने. 4 चेन करायच्या आणि परत एक डबल क्रोशा करायचा सेम स्पेसमध्ये. त्यानंतर परत इथे 5 चेन करायच्या. 1 2 3 4 5. नंतर इथे पुन्हा पुढच्या जी इथे सिंगल क्रोशाची गॅप आहे तिथे, म्हणजे जिथे सिंगल क्रोशाने जोडलं तिथे एक डबल क्रोशा करायचा. आणि दोन चेन करायच्या. पहिल्या पाकळीसाठी 2, मधातल्या पाकळीसाठी 3. तर आता 3 चेन करायच्या. परत एक डबल क्रोशा करायचा याच ठिकाणी आणि शेवटच्या पाकळीसाठी परत 2 चेन करायच्या. त्याच ठिकाणी एक डबल क्रोशा करायचा. परत 5 चेन करायच्या. इथे जी 1 सिंगल क्रोशा आहे तिथे एक डबल क्रोशा करायचा.
परत 2 चेन, सेम गॅप मध्ये एक डबल क्रोशिया, नंतर 3 चेन, 1 2 3, सेम गॅप मध्ये एक डबल क्रोशिया, 2 चेन, परत इथेच एक डबल क्रोशिया, परत 5 चेन करायच्या. अशा प्रकारे काय करायचं आहे, एक 4 कोपऱ्यावर फुलं बनवायचे आहे आणि मधात फक्त असा व्ही शेप बनवायचा आहे, म्हणजे एक डबल क्रोशिया आणि 2 चेन करून. तर हे आपण पॅटर्न लक्षात ठेवून करू शकतो की आपल्याला एक फूल बनवायचं आहे, एक व्ही शेप बनवायचं, म्हणजे तिथे फक्त एकच पाकळी राहील आणि इथे 3 पाकळ्यांचं फूल राहील कॉर्नरला. असं करून हा राऊंड पूर्ण करून घेऊ. हे बघा, असा राऊंड पूर्ण झाल्यानंतर इथे 3rd चेन मध्ये जोडून घ्यायचं स्लिप स्टिचने. परत एकदा सांगते, हा थोडा किचकट वाटू शकतो. एका वेळी पहिले इथे सिंगल क्रोशाने जोडला आहे तिथे जोडायचा आणि एक डबल क्रोशा करायचा, 2 चेन करायचे, तिथेच एक डबल क्रोशा करायचा, नंतर 5 चेन करायच्या आणि इथे एक डबल क्रोशा करायचा, 2 चेन, परत एक डबल क्रोशिया, सेम गॅपमध्ये एक डबल क्रोशिया झाल्यानंतर 3 चेन करायच्या, कारण ही मधातली पाकळी आहे. त्यानंतर एक डबल क्रोशिया करायचा त्याच ठिकाणी, नंतर 2 चेन आणि त्याच ठिकाणी एक डबल क्रोशिया. अशी आपली कॉर्नरची 3 फुलांची एक पाकळी, 3 पाकळींचं एक फूल झालं. तर परत 5 चेन करायच्या, नंतर इथे व्ही शेप करायचा, म्हणजे एक फूल आणि एक व्ही शेप, एक फूल एक व्ही शेप, असा हा पॅटर्न आहे. आणि आता हा पूर्ण झाला आहे. तर नेक्स्ट राऊंड म्हणजे 6th राऊंड आहे हा आपला. तर इथे परत एक स्लिप स्टिच करायचा, 3 चेन, याच ठिकाणी 6 डबल क्रोशे करून घ्यायचे, 2 झाले, हे 3 4 5 6, म्हणजे हे जर 3 याचा एक डबल क्रोशा कन्सिडर केला 3 चेनचा, तर हे टोटल 7 होते. सुरुवातीचा 3 चेन म्हणजे एक डबल क्रोशिया आणि बाकीचे 6 डबल क्रोशिया, तर असे टोटल 7 डबल क्रोशिया झाले. त्यानंतर हे जे 8 आहेत त्याच्या मधात 7 डबल क्रोशिया आहे, त्याच्या मधात 4थ्या डबल क्रोशियावर जोडायचं सिंगल क्रोशियाने. परत पुढच्या पाकळीच्या ह्या पहिल्या गॅपमध्ये असेच 7 डबल क्रोशे करून घ्यायचे, 2 3 4 5 6 7. त्यानंतर मधातल्या पाकळीमध्ये फक्त सिंगल क्रोशियाने जोडायचं आणि पुढच्या गॅपमध्ये म्हणजे ह्या 3ऱ्या पाकळीमध्ये असेच परत 7 डबल क्रोशे करून घ्यायचे. हे 7 डबल क्रोशे झाल्यानंतर परत हे जे लाल रंगाचे आहे त्याच्या मधात सिंगल क्रोशाने जोडायचं आणि हे जो व्ही शेप आहे तिथे परत असे 7 डबल क्रोशे करायचे. व्ही शेप मध्ये एकच पाकळी बनेल मधात आणि कॉर्नरला 2 पाकळ्या बनेल. ह्या अशा ज्या बनल्या त्या इथे म्हणजे जिथे 3 पाकळ्यांचं फूल आहे त्याच्यावर मोठ्या 2 पाकळ्या आणि जी मधात अशी व्ही शेपची पाकळी आहे तिथे एकच पाकळी बनेल. तसं
हा राऊंड पूर्ण करून घ्यायचा. 5 6 7. यानंतर परत इथे मधात जोडायचं 4th डबल क्रोशेच्या वरती सिंगल क्रोशे आणि इथे 2 पाकळ्या येतील. डायरेक्ट 7 डबल क्रोशे करायचे. 2 3 4 5 6 7. मधातल्या पाकळीमध्ये फक्त सिंगल क्रोशाने जोडून घ्यायचं आणि या पाकळीमध्ये परत अशी पाकळी करायची 7 डबल क्रोशाची. म्हणजे ही कॉर्नरची आहेत तर कॉर्नरला 2 पाकळ्या बनतील आणि मधात एकच पाकळी बनेल. तीन 4 5 6 7. हे बघा कॉर्नरला 2 बनल्या, मधात 1, इथे पण 1. तसं हे पूर्ण राऊंड करून घेऊ. झाल्यावर दाखवते. अशा पॅटर्ननी हा राऊंड पूर्ण करून घेतला. नंतर इथे सिंगल क्रोशाने जोडलं होतं म्हणजे मधात, आणि शेवटी इथे 3rd चेनमध्ये स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं. मग इथे 1 चेन करून हा धागा कापून घेऊ.